श्री गुरुदेव दत्त। प्रश्न 1. गुरुपौर्णिमा हा सण कोणत्या हिंदू महिन्यात साजरा केला जातो? पर्याय: अ. श्रावण, बी. आषाढ, सी. भाद्रपद, डी. कार्तिक। बरोबर उत्तर आहे बी. आषाढ। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। प्रश्न 2. गुरुपौर्णिमेला कोणत्या महान ऋषींची जयंती साजरी केली जाते? पर्याय: अ. ऋषी वसिष्ठ, बी. महर्षी वाल्मिकी, सी. महर्षी वेदव्यास, डी. ऋषी विश्वामित्र। या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. महर्षी वेदव्यास। महर्षी वेदव्यास यांनी अथांग वैदिक ज्ञानाचे 4 वेदांमध्ये वर्गीकरण केले। प्रश्न 3. भगवान दत्तात्रेय हे कोणत्या त्रिदेवांचे अवतार मानले जातात? अ. ब्रह्मा, विष्णू, महेश, बी. राम, कृष्ण, शिव, सी. सूर्य, चंद्र, अग्नी, डी. गणपती, कार्तिकेय, शिव। बरोबर उत्तर आहे अ. ब्रह्मा, विष्णू, महेश। भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश शिव या तिन्ही देवतांचे एकत्रित रूप आहेत। प्रश्न: भगवान दत्तात्रेयांच्या मातापिता यांचे नाव काय आहे? पर्याय: अ. माता पार्वती आणि भगवान शिव, बी. माता अनुसया आणि महर्षी अत्री, सी. माता सीता आणि प्रभू श्रीराम, डी. माता अदिती आणि ऋषी कश्यप। योग्य उत्तर आहे बी. माता अनुसया आणि महर्षी अत्री। माता अनुसेच्या वात्सल्याने प्रसन्न होऊन त्रिदेवांनी तिच्या पोटी दत्तगुरूंच्या रूपात अवतार घेतला। प्रश्न: श्री गुरुचरित्रानुसार भगवान दत्तात्रेयांनी निसर्गातील किती गोष्टींना आपले गुरु मानले होते? पर्याय: अ. 12, बी. 16, सी. 24, डी. 108। बरोबर उत्तर आहे सी. 24। भगवान दत्तात्रेयांनी अहंकार सोडून निसर्गातील 24 घटकांकडून जीवनाचे धडे घेतले। प्रश्न: भगवान दत्तात्रेयांच्या रूपासोबत दिसणारे 4 कुत्रे कशाचे प्रतीक आहेत? अ. 4 दिशा, बी. 4 वेद, सी. 4 युग, डी. 4 पुरुषार्थ। याचे अचूक उत्तर आहे बी. 4 वेद। दत्तात्रेयांच्या चित्रात किंवा मूर्तीमध्ये त्यांच्यासोबत नेहमी 4 कुत्रे दिसतात, जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेद मानले जातात। प्रश्न: दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानला जाणारा आणि रोज वाचला जाणारा ग्रंथ कोणता? अ. श्रीमद भगवद्गीता, बी. श्री गुरुचरित्र, सी. मनाचे श्लोक, डी. दासबोध। बरोबर उत्तर आहे बी. श्री गुरुचरित्र। 15व्या शतकात सरस्वती गंगाधर यांनी 51 अध्यायांचा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला। प्रश्न: भगवान दत्तात्रेयांचे पहिले पूर्ण अवतार म्हणून कोणाला ओळखले जाते? अ. स्वामी समर्थ, बी. श्रीपाद श्रीवल्लभ, सी. नृसिंह सरस्वती, डी. माणिक प्रभू। योग्य उत्तर आहे बी. श्रीपाद श्रीवल्लभ। श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगातील दत्तात्रेयांचे पहिले पूर्ण अवतार मानले जातात। प्रश्न: गाणगापूर हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? अ. महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. आंध्र प्रदेश, डी. गुजरात। बरोबर उत्तर आहे बी. कर्नाटक। कर्नाटक राज्यातील कलबुर्गी, गुलबर्गा जिल्ह्यात भीमा आणि अमरजा नद्यांच्या पवित्र संगमावर गाणगापूर वसलेले आहे। प्रश्न: श्री गुरुचरित्र ग्रंथानुसार श्री नृसिंह सरस्वती यांनी कोणता प्रसिद्ध नामजप दिला? अ. नमः शिवाय, बी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सी. श्री स्वामी समर्थ, डी. हरे राम हरे कृष्ण। याचे अचूक उत्तर आहे बी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दत्त भक्तांच्या कल्याणासाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा 16 अक्षरी महामंत्र दिला. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.